तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक कादंबरी. कथेचे निवेदक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. राज, भविष्याचं कशाला विचारता? आता आदेश द्या हो तानाजी. त्याचं मुंडकं स्वतःच्या हाताने कापून तुमच्या पायावर ठेवायला तयार आहे. आणि त्या धडा वेगळ्या झालेल्या तोंडावर दुखाची झलक तरी दिसली तरी तानाजी नाव लावणार नाही. तानाजीचा तो आवेश पाहून एका मागून एक तलवारी मॅनातून बाहेर पडल्या. वय राज, वय राज. मागं हटण्याची जात मराठा नाही. मोठ्या उमरीचे नेतोजी काका सुद्धा त्यात सामील झाले. सर्वांच्या तोंडातून हर हर महादेवचा जयघोष बाहेर पडला. तिथे 900 लोक असल्याचा भास झाला. खंडोजी, तुझ्या मनात काही शंका आहे का? खंडोजी तेवढा इतरांसारखा उत्सुक वाटला नाही म्हणून आम्ही विचारले. जी नाही राज, मी तर कधीच माझ्या महादेवाच्या पायावर माझं आयुष्य ओवाळून टाकले. तुम्हीच माझं महादेव आयसा आणि आऊसाहेब माझी भवानी. पण माझी शपथ वेगळी आहे. तुम्ही सांगता तर रोहिडेश्वरच काय, जगात आहेत नाहीत तेवढ्या सगळ्या देवांची शपथ घेऊन सांगतो. जोवर तुमचं आणि आऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण होत नाही तोवर ह्यो खंडोजी मरायचा सुद्धा नाही. स्वराज्यासाठी आणि आमच्यासाठी एका पायावर मरायला तयार असलेल्या कित्येक जोडीदार गमावून आम्ही उपकृत झालो होतो. परंतु आमचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत मरणार सुद्धा नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या खंडोजीकडे बघून आम्ही धन्य झालो. वा खंडोजी वा. नेतोजीने खंडोजीची पाठ थोपडली. आम्ही मात्र त्याच्याकडे थोडा वेळ बघत राहिलो. चला तर मग. शिवालयाच्या त्या छोटासा गाभारा भरून गेला होता. कुठून तरी येणाऱ्या सूर्यकिरणांचा अंधुकसा प्रकाश आम्ही त्या देवादी देवाला चौफेर घेरून गुडघ्यावर बसलो. आम्ही आमचा एक हात हृदयावर आणि एक हात शिवलिंगावर ठेवला. सर्वांनी आम्हाला बघून तोच पवित्रा घेतला. आम्ही डोळे मिटले. मनोमन महादेवाला स्मरून शपथ घेऊ लागलो. मिटल्या डोळ्यांनी शिवाला आळवू लागलो. हळूहळू आम्ही त्यांच्यात हरवू लागलो. मिटल्या डोळ्यांनी आम्हाला साक्षात महादेव समोर दिसत होता. आमचे शरीर तापू लागले होते. नसानसातून खोल समुद्राच्या तळाशी वर्षानुवर्ष खतखतत असलेला तप्त लावाच वाहतो आहे असे आम्हाला वाटू लागले. मस्तक गरम होऊन आगीचा गोळा झाल्यासारखे वाटत होते. धमन्यांमधून कितीतरी वेगाने तो तप्त लावा वाहतोय. आम्ही राहिलो नव्हतो, तर झालो होतो एक प्रचंड आगीचा गोळा, जो वेळ पडली तर संपूर्ण सागराला जाळून त्याची वाफ करून टाकेल. शरीरातून वाहणारा तप्त लावा जणू बाहेर पडण्यासाठी वाट शोधत होता. आम्ही आणि शिव एक झालो होतो. त्या तादात्म्यात अनोख्या घटिकेला आमच्या मुखातून अस्पष्ट उद्गार बाहेर पडले. स्वराज्य हा संकल्प आणि संकल्प हे जीवन. वर्षानुवर्षे समाधीत असणाऱ्या महान तपस्वी योग्याने डोळे उघडावेत तसे आमचे डोळे अलगद उघडले होते. काही काळाच्या आत आमच्या मॅनातून तलवार बाहेर पडली आणि दुसऱ्या क्षणी ती आमच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावरून सरकन फिरली. आमच्या धमन्यामधून वाहणाऱ्या गतीने वाहणारा, आम्हालाच जाळू पाहणारा तो पेटला लावा वाट शोधत आमच्या अंगठ्यातून भळभळा वाहू लागला. महादेवाच्या त्या पवित्र शिवलिंगाला अभिषेक करू लागला. हलाहल पचवणाऱ्या नीलकंठालाच आमच्या तप्त रक्ताची जाळती ऊब सहन होणार होती. कंठ फुटून जावा इतक्या मोठ्या आवाजात कोणीतरी आरोळी दिली. हर हर महादेव. त्या बंद गाभाऱ्यात छप्पर उडून जाईल असे महादेव ऊन वारा अंगावर घ्यायला मोकळा होईल इतक्या भेदक घोषणा एका पाठोपाठ त्या गाभाऱ्यात घुमल्या. परंतु आमचे इकडे लक्ष नव्हते. आम्ही किती वेळ डोळे मिटून बसलो होतो. कापलेल्या बोटातून आम्ही किती काळ त्या शिवाचा अभिषेक केला आम्हाला काही आठवत नाही. आम्हाला फक्त इतकेच आठवते की आम्ही त्या शिवाशी एकरूप झालो होतो. तो आमच्यात आणि आम्ही त्याच्यात. आम्ही दोन नव्हतो, आम्ही एकच होतो. आम्ही भानावर येत नाही हे पाहून कुणीतरी आमच्या कापलेल्या जखमेला दाबून धरल्याचे जाणवले. ते नेतोजी काका होते.
वयाच्या वकुबाने तेच ते हे काम करू शकत होते. बाळाजीने आपल्या डोक्यावर स्वच्छ मुंडाशे फाडून आमची जखम दाबून धरली होती. आम्ही सर्वजण बाहेर आलो. कितीतरी वेळ कोणीही कोणाशी काहीच बोलले नव्हते. सगळे आमच्याकडे काहीतरी विचित्र पाहिल्यासारखे बघत होते. खंडोजी आमच्या जखमेवर कुठलासा झाडपाला बांधत होता. आम्ही मात्र निश्चिल, निर्भय, निर्विघ्न, स्थितप्रज्ञ होऊन त्या दगडावर बसून होतो. कारण त्या गाभाऱ्यात आम्हाला शिवाचा तो साक्षात्कार झाला होता. तो आम्ही कोणालाच सांगू शकत नव्हतो आणि सांगणारही नव्हतो. रोहिडेश्वरा समक्ष स्वराज्य स्थापनेची शपथ झाल्यापासून आम्हाला ओसंत नव्हती. ध्येयाच्या वाटेवर चालण्यासाठी आम्ही साक्षात शिवाला साक्षीदार करून घेतले होते. आता आम्हाला थांबून चालणार नव्हते. आम्ही नाही विचारले तरी कैलासपती आम्हाला सतत प्रश्न विचारित राहील. आम्हाला स्वस्थ बसू देणार नाही याची आम्हाला खात्री होती आणि त्यासाठी तो संपूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी उभा राहील हा विश्वास देखील होता. ध्येय निश्चिती झाली होती. त्यासाठी आणाभाका झाल्या होत्या. आता आम्हाला स्वराज्याचा नारळ फोडायचा होता. ज्या रोहिडेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याची प्रतिज्ञा केली तो रोहिडेश्वरच गनिमांच्या ताब्यात असेल तर आमच्या शपथेला अर्थच उरत नाही असे मत दादोजी गुप्ते नरसिंह प्रभू यांनी मांडले. अनुभवाचे पावसाळे अंगावर झेलून वाढलेल्या दादोजी गुप्ते काकांना सर्वांनी पाठिंबा दिला. एक मताने ठराव झाला. स्वराज्याचा पहिला किल्ला म्हणून रोहिडेश्वर काबीज करायचा आणि रोहिडेश्वराच्या पायावर रुजू करायचा. दादोजी गुप्ते त्या भागाचे जाणते. गड कब्जात घेण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. किल्ल्याची माहिती सर्वांसमोर ठेवली. किल्ल्याचा एकच दरवाजा आहे. 2 मोठ्या आणि काही छोट्या तोफा आहेत, पण त्यांचा वापर नाही, त्यामुळे गंजल्या असत्याल. दारुगोळा बी पुरेसा नसलच. त्यात कमी शिबंदी आणि बेसावत किल्लेदार. राज सरळ धडक मारली की पहिल्या तर्फेला किल्ला हातात येईल. किल्ल्यावर चढाई करण्याचा बेत ठरला. एका उंच झाडावर जिथून किल्ल्याचा एकमेव दरवाजा दिसतो त्या झाडावर खंडोजी बसेल आणि पहारेकरी बेसावत असतील किंवा दरवाजा उघडल्यावर खंडोजी पक्षाचा आवाज काढून इशारत देईल. झाडाझुडपात लपलेले मावळे किल्ल्यावर हमला करतील आणि किल्ला काबीज करतील. 700 मावळ्यांनिशी ही मोहीम फत्य करू. दादाजीने त्यांच्या अनुभवाच्या आणि माहितीच्या आधारावर आखलेली मोहीम फत्य होण्यासारखी होती. सर्वांनी त्यांच्यावर माना डोलावून होकार दिला. सर्वांचे हात पराक्रम दाखवण्यासाठी शिवशिवत होते. तरी आमचे मन काही केल्यात तयार होईना. बोला राज, कधी निघायचं? नेतोजी काका बोलले. नेतोजी काका, आम्हाला वाटते ठोस माहिती घेतल्याशिवाय गड चढणे योग्य होणार नाही. दादाजी काका, तुमच्याविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे. तुमच्या शौर्यावर स्वतःहून अधिक भरोसा आहे. परंतु किल्ल्याची चोख माहिती आपल्याकडे नाही. किल्ल्यावर शिबंदी किती, तोफा किती, दारुगोळा किती, किल्लेदार खरेच बेजबाबदार आहेत का, शिबंदी कशी आहे? आपल्याकडे असलेली माहिती खोटी ठरली आणि उद्या सरळ चढाई केली तर आपल्याला धोका होऊ शकतो. आपल्याच मोहिमेत अनेक जीव खर्ची जातील. आंधळेपणाने अनेक जीव धोक्यात घालवण्यापेक्षा सगळी माहिती काढू. राज, इथं मरणाला कोण घाबरतय? 5-50 जीवाची कुरवंडी झाल्या बिगर गड पावत नाही. तिथे बसलेला कोणीच मरणाला घाबरत नव्हता. परंतु जे आजवर घडले होते तेच तर आम्हाला बदलायचे होते. जीवाला जीवासारखे महत्व मिळवून द्यायचे होते. नाही दादाजी काका, नाही. आपल्यातले काही कामी येतील म्हणून चालणार नाही. किल्ला आज ना उद्या आमच्या हाती येईलच, पण आमची ही लाख मोलाची माणसे एकदा गेली तर पुन्हा येणार नाहीत. असे विवेकशून्य धाडस आजवर मराठे दाखवत आले आहेत. मराठ्यांच्या तलवारी अलम हिंदुस्थानात गाजत आल्या आहेत. त्यामुळे कोणालाच टिकाव लागत नाही. हेही तेवढेच खरे. तरी फक्त मारणे आणि मरणे ही धारणा आपल्याला बदलायला हवी. आमचा एकही माणूस न गमावता आम्हाला किल्ला मिळणार असेल तर आम्ही त्याला अधिक प्राधान्य देऊ. सडी मोहीम काढली तरी किल्ला पदरात पडेल याची आम्हालाही खात्री आहे. तेवढा विश्वास तुम्हा सर्वांच्या मनगटावर आम्हास आहे. परंतु पहिल्याच मोहिमेत आम्हाला अपेक्षित असलेला निष्कलंक विजय मिळणार नाही. किल्ल्याची इतनभूत माहिती घेतल्याशिवाय मोहीम आखण्यात अर्थ नाही. दादाजी गुप्ते जरासे नाराज दिसले. पण राज, तसं करायला सरळ किल्ल्याच्या आत जावं लागेल. मगच चोख माहिती मिळेल आणि पकडला गेला तर मरणच की. तसल्या वाघाच्या गुहेत कोण जाईल? मी जातो की. आमच्या सहित सर्वांनी
चमकून आवाजाच्या दिशेने पाहिले. एका कोपऱ्यात आतापर्यंत काही न बोललेला शांत बसलेला खंडूजी अचानक बोलला. दादाजीच्या वास्तविक प्रश्नाला खंडूजीने बेधडक उत्तर दिले होते. ते बघून दादाजी त्याच्यावर आमळ रागवले. अरे खंडू, किल्ला बघितलास आहे का कधी? तुला अजून लय शिकायचं आहे, तू शांत बस. त्यावर खंडूजी शांतपणे उतरला. नाही बघितला दादाजी काका, त्या निमित्ताने बघून बी येतो. त्याचा आत्मविश्वास कमालीचा होता. खंडूजी आम्हाला विनंती करू लागले. राज, तुम्ही अगदी बरोबर बोलला. किल्ल्याची संपूर्ण माहिती असली म्हणजे कधी जायचं, कुठून जायचं आणि कसं जायचं हे ठरवता येईल. हेरीचा तळ किती खोल आहे आणि खाली खडक आहे की वाळू आहे हे समजले बिगर ठरत नाही सूर मारायचा की मुटका मारायचा, नाहीतर उगाच खडकावर डोकं आदळून जीव जायचा. आम्हाला जे बोलायचे होते अगदी तेच खंडूजी त्याच्या समजुतीने सर्वांना समजवू पाहत होता. मला आज्ञा द्या राज, म्या जातो आणि खडा माहिती घेऊन येतो. खंडूजीचा मुद्दा अगदी रास्त होता, परंतु ते अतिशय कठीण कामगिरीवर खंडूजीला पाठवणे म्हणजे सगळ्यात महत्वाचा मोरा पहिल्याच चालीत पुढे सरकविण्यासारखे होते. खंडूजीचे काही बरे वाईट झाले तर? नाही खंडूजी नाही, यात खूप मोठा धोका आहे. खंडूजी सरळ पुढे आला, गुडघ्यावर बसून आम्हाला हात जोडू लागला. राज, तुमची काळजी कळते मला, पण ह्या पायाची शपथ घेतली. हो खंडूजी, तुमचं स्वप्न पूर्ण झाल्या बिगर मरणार नाही. मी शपथ कधी मोडणार नाही. मला फक्त आठवडा द्या. किल्ल्याची किल्लेदाराला माहिती नसेल तेवढी माहिती घेऊन येतो. आम्ही खंडूजीकडे बघत राहिलो. त्याच्या डोळ्यात तो विश्वास होता, तो अवर्णनीय होता. त्याची शपथ, त्याचा आत्मविश्वास आणि त्याच्या अंगी असलेल्या कसबी आम्ही त्याला नाही म्हणू शकलो नाही. ठीक आहे खंडूजी, सोबते म्हणून कोणाला घेऊन जाताय? हवा असलेला होकार त्याला मिळाला होता. कितीतरी आनंदाने तो बोलला. एकच माणूस सोबत पाहिजे राज, माझ्या बालपणीचा मित्र जीवाजी. तुमची परवानगी असेल तर त्याला सामील करून घेईल म्हणतो. बेशक सामील करून घ्या. त्याच्या कुठल्याच विनंतीला नाही म्हणायचे काही प्रयोजन नव्हते. पण एक लक्षात असू द्या, मोहिमेपेक्षा विजयापेक्षा आम्हाला आमची माणसं अधिक प्रिय आहेत. ती गमवायची नाहीत, म्हणून तुम्हाला या कामगिरीवर पाठवित आहे. याला गालबोट लागेल असे काही करू नका. निश्चित असा राजे, आज्ञा द्या म्हणजे मला निघता येईल. खंडूजीला निरोप देण्यासाठी आम्ही उठलो. त्याचे खांदे थोपटले. या. खंडूजी मुद्रा करून निघून गेला. आमच्या आजूबाजूला सर्व साथीदार बसले होते. ते हातावर सिर धरून मरायला सुद्धा तयार होते. आणि दुसरीकडे मी कामगिरी फत्ते करून येणार आणि मरणार तर नाहीच असे आत्मविश्वासाने सांगणारा खंडूजी जाताना आम्हाला दिसत होता. किती नशीबवान होतो आम्ही. क्रमशः